नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या युट्यूब चॅनलवरती. तर आम्ही बनवलं बघा हा गरम मसाला आणि रंगाने काळा दिसतो म्हणून काळा मसाला. तो उन्हाळ्यामध्ये फक्त उन्हाळी वाळवण नाही तर मिर्च मसाले बनवण्याचं पण काम असतं. तर हा मसाला बनवण्याची सुरुवात झाली होती कांदा चिरण्यापासून. 3 दिवस आधी आईने कांदा चिरून उन्हामध्ये चांगला वाळवून घेतला आणि आता ज्या दिवशी मसाला बनवायचा त्या दिवशी आम्ही हे खोबरं किसायला घेतलं. सोबत माझ्या प्रिशानी पण मला खोबरं किसायला मदत केली. तर आता हे सगळं खोबरं माझं किसून झालेलं आहे. हे मसाला बनवला ना खूप सारे असे मसाले लागतात. मिरची, धने, खसखस, तेजपत्ता, वाळलेला कांदा, दगडफूल, खोबरं आणि हे आहे इथं नाकिशोर. हे बघा हे आहे नाकिशोर अँड हे आहे बाजाफूल. त्यानंतर हे आहे जायपत्री, शहाजिरा, लवंग मिरे, मोठी इलायची, छोटी इलायची, जायपत्री, रामपत्री, नंतर दालचिनी आणि बाजूला आहे ही हळद. तर एवढे सगळे मसाले आईने मार्केटमधून विकत आणले. आता ह्यांचे नावं पण मी पहिल्यांदाच ऐकले, कारण दरवर्षी माझी आई हे मसाले बनवते, पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही कधीच. यावर्षी व्हिडिओच्या नादात का होईना मी बघितला आई मसाला कशी बनवते ते, आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं म्हणून व्हिडिओ शूट केला. तर आई ना मसाले भाजते एक एक करून. तर आईच्या हाताखाली मी पण करू लागत होते. हे जे भाज्या फुले ना त्याचे तुकडे केले. आता आईने सांगितलं होतं दालचिनीचे तुकडे कर, पण मी ती खलबत्तात अशी अलगद हाताने ठेचून घेतली. त्यानंतर घेतला हळद कुटायला, ती पण कुटून घेतली. आणि जे रामपत्री, जायपत्री ती पण थोडीशी कुटून दिली आईला. धने भाजून झाल्यानंतर आईने घेतली खसखस भाजायला, आणि एवढा छान व्हिडिओ त्यामध्ये आमची गेली लाईट. पण आईने काही काम बंद केलं नाही. आई म्हणे खूप उशीर होतोय, जाऊ दे. मी टॉर्चमध्ये म्हणजे मोबाईलच्या टॉर्चमध्ये आता हे सगळे मसाले जे ते भाजून घेते. तर आईने मोबाईलचा टॉर्च लावला आणि सगळे मसाले जे एकामागून एक थोडंसं तेल घालून ना भाजून घेतले. अगदी थोडंसं थेंबरच तेल घालायचं प्रत्येक हा जो मसाला आहे तो भाजताना, जेणेकरून आपला हा मसाला जो आहे तो वर्षभर टिकेल. तर बघा सगळे एकामागून एक आई भाजत होती, आणि हे सगळं आईने 25-25 ग्राम घेतले होतं. आणि मिरची जी ती 3 पावशेर घेतली होती. तर याचं सगळ्यांचं ना अचूक प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. एकदा नक्की चेकआउट करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. हा असा माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेला गरम मसाला तुम्हाला आवडेल आणि हा वर्षभर टिकतो. तर हे सगळे मसाले एकदम कमी गॅसवर आईने खूप वेळ घेऊन भाजले होते. समजा जवळपास 2 ते 2.5 तास लागले होते माझ्या आईला हे सगळे मसाले भाजण्यासाठी. इथे आईने आता टाकली आहे दालचिनी भाजायला. तर दालचिनी पण आईने चांगली ही भाजून घेतली. सगळे मसाले भाजत आल्यानंतर ही लाईट आली होती. मला इतका राग येत होता आज ह्या लाईटीचा. इतका छान व्हिडिओ माझा, आणि या लाईटीने सगळी घोळ केली. पण जाऊ द्या, तुम्ही पण थोडंफार ॲडजस्ट करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इलायची पण इथे भाजून झाली. त्यानंतर आईने टाकलाय दगडफूल भाजायला. दगडफूल भाजल्यानंतर दगडफूल पण कमी गॅसवर चांगला आईने भाजून घेतला. हे मसाले जे आहेत ते कच्चे राहायला नको, आणि कमी गॅसवर भाजलं ना की हे मसाल्यांचं एक नॅचरल तेल सुटतं बघा या गरम मसाल्याला. दगडफूल भाजल्यानंतर इथे तेजपत्ता भाजून घेतला आईने. तेजपत्ता भाजून झाल्यानंतर आता खोबरं भाजणार आहे. खोबरं पण छान खरपूस असं कमी गॅसवरच भाजायचं. जेवढं स्लो कुकिंग असते ना तेवढे फ्लेवर जे ते कुकिंगमध्ये एनहान्स होत असतात. त्यामुळं कमी गॅसवरच हे सगळे मसाले आईने भाजून घेतले होते. आता एवढे सगळे मसाले भाजून थोडंसं दमतो माणूस, म्हणून मी पण आईला थोडीशी मदत केली. आता कांदा भाजायची सुरुवात मी केली होती. तर सगळा इथे मी कांदा जो आहे तो छान असा काळसर रंग येईपर्यंत भाजून घेतला, जेणेकरून आपल्या मसाल्याला छान असा काळा रंग यावा. तर 2 बॅचमध्ये मी इथं हा कांदा जो आहे तो भाजून घेतला. कांदा भाजून झाल्यानंतर इथे हळद टाकली भाजायला, आणि मला वाटलं झाली की काय हळद भाजून, म्हणून मी काढून घेतली होती. पण माझी आई आली, आईने बघितलं हळद अजून भाजून झालेली नाही आहे. आई म्हणे अजून होऊ दे, थोडीशी लालसर रंग येईपर्यंत ही हळद आईने भाजून घेतली. आणि या स्टेजला आमची लाईट आली होती.
सगळे मसाले भाजून झाल्यानंतर शेवटी ही लाईट आली बघा. शेवटी फक्त भाजायची होती ती मिरची, आणि मिरची भाजायची होती म्हणून मला माझ्या पिल्लूला आईने वरच्या रूमवर पाठवून दिलं, कारण मिरची भाजताना खूप ठसका उडतो. आता हे सगळे मसाले थंड होण्यासाठी ठेवले आहे. थंड होता तोपर्यंत आम्ही चहा घेऊन घेतली, आणि आता एक एक करून सगळे मसाले जे आई मिक्सरमध्ये बारीक करणार, आणि मी चाळणीने हे चाळून घेतले. आधी तर आम्ही पिठाचीच चाळणी घेतली होती, पण त्याने थोडासा जाडसर येत होता मसाला, म्हणून मग मैद्याच्या चाळणीने हे सगळे मसाले जे ते चाळून घेतले. तसं तर हे मसाले गिरणीत देखील आपण बारीक करून आणू शकतो, पण दरवर्षी आई मिक्सरमध्येच हे मसाले जे ते बारीक करून घेत असते. तर यावर्षी देखील आईने मिक्सरमध्येच हे मसाले जे ते बारीक केले. फक्त आईने मिरची बारीक करायची ठेवली होती. एकच बॅच इथं आईने तुम्हाला मिरचीची ना पावडर करून दाखवली, कारण घरामध्ये ना माझं छोटं बाळ आहे. मिरची बारीक करायचा म्हणजे घरामध्ये ठसका उठणार, त्यामुळे मग एकच बॅच आईने बारीक केली होती. आता हे इथं आई घेत आहे मिक्सरमध्ये कांदा बारीक करायला, आणि कांदा बारीक करून झाल्यानंतर शेवटी राहणार आहे हळद बारीक करायची, तर ती पण आईने मिक्सरला बारीक करून घेतली. दरवर्षी आई काय करते ना, मिरची आधी बारीक करून घेते, त्यानंतर खोबरं बारीक करते. पण यावर्षी माझं छोटं बाळ होतं, त्यामुळं आईने खोबरं आधी बारीक करून घेतलं. खोबरं बारीक केल्याच्या नंतर ना त्यातून ना खूप छान असं तेल सुटतं. हे बघा, खोबरं बारीक केल्यावर हे खोबऱ्याचं जे तेल आहे ना, ह्यानेच या मसाल्याला छान अशी चमक येते. तर सगळं खोबरं बारीक करून घेतलं, आणि हा मसाला जो आहे तो मस्त मिक्स करून घेतला. आता दुसऱ्या दिवशी आई याच्यात मिरची कालवणार आहे, आणि शेवटचा लूक मी तुम्हाला या मसाल्याचा दाखवणार आहे. त्यावेळेस आम्ही नव्हतो, आम्ही होतो आमच्या घरी, कारण मिरची बारीक करायची म्हणल्यावर खूप ठसका उठणार घरामध्ये, आणि लेकराला सहन होणार नाही, म्हणून आम्ही गेल्याच्या नंतर आईने मिरची बारीक केली. तर सगळं हे खोबऱ्याचं तेलामध्ये ना हा मसाला जो आहे तो मिक्स करून घेतला, आणि आता चालू आहे आईचं मिरची बारीक करण्याचं काम. तर सगळी मिरची बारीक करून झाल्यानंतर मसाला कालवला, आणि असं काही आमचा गरम मसाला बनवून रेडी होता बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा.